हाय. आज दिव्याची अवस आहे, म्हणजेच आषाढी अमावस्या. श्रावण मास उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्याच्या आधीची आदला दिवस अमावस्येचा तो म्हणजे दिव्याची अवस. अ, ह्याच दिवसाला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं, पण गटारी हा शब्द अपभ्रंशित आहे. म्हणजे गतहारी असं खरं तर शब्द आहे. गतहार म्हणजे ज्या आहाराचा आपण त्याग करणार आहोत श्रावण महिन्यात, तर तो त्याग करण्याच्या आधीचा हा दिवस असा हा गतहारी अमावस्येचा दिवस आहे. आजच्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी आपण घरात जे जे दिवे आहेत, म्हणजे चांदीचे असतील, सोन्याचे सुद्धा असतील, दगडाचे असतील किंवा कणकेचे दिवेसुद्धा असतात, पितळेचे दिवे असतील, असे सगळे दिवे छान उजळून घेतो आणि त्यांची पूजा करतो आणि त्यांना पुरणाचा नैवेद्य दाखवतो, दूधसाखरेचा नैवेद्य दाखवतो. माझ्याकडे एक काचेचा दिवा आहे, म्हणजे समई आहे छोटीशी, तीसुद्धा मी लावणार आहे. तर घरातले जे जे दिवे आहेत ते सगळे घ्यायचे, छान उजळायचे आणि त्यांची पूजा करायची. अर्थातच मी फार काय म्हणूया, अगदी चौरंग आणि असं सगळं करून साग्रसंगीत पूजा करत नाही, पण मनाला छान वाटेल, समाधान वाटेल अशी आपली घरगुती पूजा करते. तर ती पूजा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर अमावस्या हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो, कारण लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येला करतो आपण. तर ह्या दिवशी खरं तर मांसाहार किंवा अपेयपान करू नये असं म्हटलं जातं. ते नाही केलं तर जास्त उत्तम आहे. तर आपण पूजेची तयारी करणार आहोत. मी पूजेची तयारी ह्या सगळ्या अवतारात करणार आहे आणि नंतर जेव्हा पूजा करायची आहे तेव्हा मी साडी नेसणार आहे, खूप छान, आणि छान तयार होणार आहे. तर कारण हे सगळं करताना, दिवे उजळून घेताना आणि सगळी तयारी करताना खूप घामाघूम व्हायला होतं. पण साडी नेसणं मस्ट आहे, कारण असे जे क्षण असतात, जे सण असतात, असे छान छान दिवस असतात, त्या दिवशी मला असं छान तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतं, घरात प्रसन्नता येते आणि तोच तर उद्देश असतो सणांचा. त्यामुळे तयारी करत जाऊया हळूहळू आणि पूजा करूया. तर ही पूजा एकतर दिवे लागणीच्या वेळेला संध्याकाळीसुद्धा करू शकतो आपण आणि सकाळी पण करू शकतो, आपल्या घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर. तर मी आज सकाळी पूजा करणार आहे. मी फुलं मागवली आहेत खूप ब्लिंकिटवरनं, कारण बाहेर जायला वेळ नाही. पण मला तिथे सोनचाफा किंवा मोगऱ्याचा एकच गजरा माझ्याकडे आहे, ऑलरेडी आणलेला तो आहे, पण सोनचाफा काही मिळालेला नाही. त्यामुळे टिपिकल पूजेचीच फुलं आहेत आज, आणि इतर वेळेला तर अशी भरभरून सोनचाफ्याची फुलं असतात घरात, पण आज नेमकी नाही आहेत. बघूया, खाली जर आपल्याला मिळालाच आपण लावलेल्या झाडाला तर एखादा तरी मिळेल. तर पूजेची तयारी करूया. हा आमचा गप्पा आहे, जिथे समया वगैरे सगळे पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे. तर चांदीचे दिवे कितीही स्वच्छ करून आपण ठेवलेले असले, ते अगदी कापडात गुंडाळून ठेवलेले असले, तरीसुद्धा वातावरणामुळे त्याच्यावर काळा राब चढतोच. त्यामुळे दरवेळी पूजेच्या आधी ते स्वच्छ करून घ्यावेच लागतात. म्हणूनच आज मी रुपेरीने हे असे लख्ख करून घेतले. सगळे दिवे आपण छान पुसून घेणार आहोत. आज आमच्या सिंधूला कामाला लावलंय, म्हणजे ट्रायपॉड आहे पण सिंधू शूट करते. कसं वाटतंय सिंधू? तरी सगळे दिवे छान धुवून पुसून ठेवायचे. हा दिवा आहे, हा दिवा जो आहे हा मला आईने श्रावणासाठी दिलेला आहे, म्हणजे श्रावणातलं वाण आहे हे. पण आज मी त्याची पूजा करणार आहे. तो असा छान कॉटनच्या वातीचा दिवा आहे आणि काच असल्यामुळे तो अखंड राहू शकतो. तर असे सगळे दिवे एकत्र केले. आता ती छान मांडते, त्यानंतर तयार होते आणि मग पूजा करूया.
मी या चांदीच्या ताटाखाली लाल कापड ठेवणार आहे त्याच्या, आणि या ताटात तांदूळ ठेवून, अक्षता ठेवून, हळद कुंकू वाहून मग त्याच्यावर दिवे ठेवणार आहे. आता आपण सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालून घेणार आहोत, म्हणजे ह्या वाती आणि फुलवाती सुद्धा. दिवे हे मी काही दिवे आहेत ते तुपाचे लावणार आहे आणि काही दिवे तेलाचे लावणार आहे. आणि हे जे दिवे आहेत ते खरं तर शोभेचे आहेत, पण त्यांचाही मान राखायचा आहे आज, म्हणून त्याच्यात मेणबत्तीचा जो दिवा असतो तो ठेवणार आहे. त्यामुळे सगळ्यांना मान मिळणार आहे आज आणि मला खूप छान वाटतंय. तर आपण वाती घालून घेऊया. वाती हा आपण नेहमी जसं दिव्यात घालतो तशा दोन एकत्र करून त्याची एक वात करून घालायचे, म्हणजे तेल छान पद्धतीने वातींमध्ये वरपर्यंत येतं आणि वात अखंड पेटत राहते. एकत्र करून दिव्यात घालणार आहे. समईला अशा दोन वाती घालायच्या. ओके ओके. या दिव्यांमध्ये तेल आणि तूप घातलंय. आता खरं तर रांगोळी काढायची. मी हे लाल कापड घातलंय खाली, पण रांगोळी काढायला तर जागाच नाही, त्यामुळे मी शास्त्र म्हणून इथे एक छोटंसं फूल काढणार आहे. दिव्याच्या हौसेच्या दिवशी आणखी एक छान गोष्ट केली जाते, ती म्हणजे आपल्या घरातल्या लहान मुलांचं औक्षण केलं जातं. त्यामुळे त्यांना दृष्ट लागत नाही, नकारात्मक शक्तींपासून त्यांचा बचाव होतो, त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभतं, आणि यासाठी हे औक्षण करायलाच हवं.
तर आता तयारी करून झाली आहे. मी मुद्दामून सगळ्या वाती घालून त्यात तेल आणि तूप घालून घेतलं आहे, म्हणजे ते त्या वातींमधून वरपर्यंत येईल आणि ते छान पेटतील, तेवतील. आता ही बेसिक तयारी झाली आहे. तोपर्यंत आता पुरण करून घेऊया नैवेद्यासाठी आणि मग पूजेला सुरुवात करूया नटून थटून. तर मी अशी छान तयार झाली आहे. गजरा घातला आहे. आता हे मी गजरे काल घातले होते, त्यामुळे एकच देवासाठी शिल्लक आहे. पण फुलं आहेत. लकीली आपल्याला गुलाब पण मिळाला आहे, सो छान पूजा होईल. आणि शी तयार झाले. मला खूप मजा येते असं तयार व्हायला. तर आपण आधी दिवे प्रज्वलित करून घेऊया, ते लावून घेऊया छान, आणि मग हळद कुंकू नैवेद्य दाखवून पूजा करूया. हा दिवा लावणं टास्क आहे, बाहेर घेऊन लावूया. सगळे दिवे लागल्यानंतर इतकं सुंदर दिसतं हे. आगे आजा, आगे आजा, आगे आजा, आगे आजा.
तर आपली दिव्यांची पूजा झाली आहे. अशी साधी सोपी एकदम छोटीशी अशी पूजा केली आहे. तर मला चातुर्मासातली एक गोष्ट आठवते, ती जी कहाणी होती ती सतत आठवते, की सगळे दिवे दिव्याच्या औसेला एकत्र असतात झाडावर आणि प्रत्येकाच्या घरातलं काही ना काहीतरी सांगत असतात. त्यामुळे मला खात्री आहे की आमच्या घरातला दिवा छानच सांगेल. त्याला छान पुरणाचा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. तर जोक्स अपार्ट, पण हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात, आपल्या आयुष्यात प्रकाश आणत असतात, एक पॉझिटिव्हिटी देत असतात. आणि म्हणून आपण कृतज्ञता दाखवण्यासाठी ही पूजा करावी, किंवा ती भावना मनात असावी की तुम्ही आम्हाला खूप देता वर्षभर, आमच्याकडून हे छोटंसं जेस्चर तुमच्याप्रती कृतज्ञता आहे हे दाखवण्यासाठी. तर अशी ही दिव्याच्या औसेची, दिव्यांची दीप अमावस्येची पूजा तुम्हीसुद्धा जमलं तर ही नक्की करा. आणि हा व्लॉग जर अपलोड होईपर्यंत दिव्याची अवस संपली असेल तर पुढच्या वर्षी नक्की करा. तुमच्या आयुष्यात सुद्धा असाच प्रकाश सतत तेवत राहू देत आणि तुमचं आयुष्य असंच आनंदाने प्रकाशमान होत राहू दे, हीच सदिच्छा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.